पुण्याच्या कसबा पेठेतील या गल्लीबोळ्यांमध्ये लहानाचा मोठा झालेला सौरभ धर्माधिकारी आज सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरलाय। खरं तर सौरभ धर्माधिकारी म्हणण्यापेक्षा स्क्वॅड्रन लीडर सौरभ धर्माधिकारी नुकतीच जी ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली त्यामध्ये आपल्या एअरफोर्सनी जे कर्तव्य बजावलं त्यासाठी सौरभला आपल्या एअरफोर्सकडून आपल्या केंद्र सरकारकडून या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुरस्कार एक अवॉर्ड जाहीर झालाय। आपण सौरभकडूनच अधिक याबद्दलची माहिती घेऊयात। हा जो पुरस्कार आहे तर त्याबद्दल आधी मग तुमच्या पार्श्वभूमीकडे येऊ आपण। तर ह्या पुरस्काराचं नाव आहे मेन्शन इन डिस्पॅचेस। तर कुठल्याही गॅलेंट्री ॲक्टसाठी जिकडे तुम्ही शत्रूच्या समोर जाऊन ग्रेव्ह थ्रेट ज्याला म्हणतात ते तुम्ही करून येता त्यांना मग हा अवॉर्ड दिला जातो, मेन्शन इन डिस्पॅचेस। मेन्शन इन डिस्पॅचेस हा अवॉर्ड जेव्हा हे जे आपले पायलट आहेत, स्क्वॉड्रन लीडर आहेत, शत्रूच्या समोर जाऊन काही कारवाई करून येतात, कर्तव्य बजावून येतात, त्याबद्दलचा हा अवॉर्ड आहे। यावरून तुम्ही समजून जावं की सौरभ धर्माधिकारी यांनी नक्की काय केलेलं आहे। अधिक खोलात तपशिलात जाण्याची खरं तर गरज नाही। सौरभ, तुम्ही याच गल्लीबोळामध्ये लहानाचे मोठे झालात, एअरफोर्समध्ये जायचं तुम्ही कधी ठरवलं आणि त्यासाठी काय काय केलं? कारण पेठेमध्ये या सगळ्या गणपती असेल किंवा दहीहंडी असेल या सगळ्या वातावरणामध्ये आणि एअरफोर्समध्ये जाणं, एअरफोर्समध्ये जाणं हे लहानपणापासूनच माझ्या डोक्यात होतं। माझे आजोबा स्वतः एअरफोर्समध्ये होते, त्यामुळे लहानपणापासूनच कुठल्याही ओपन डेला 8 ऑक्टोबरला एअरफोर्स स्टेशनला घेऊन जाणं ते माझ्यासाठी खूप मोटिवेशनल होतं लहानपणापासूनच। त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी नेहमीच डोक्यात होतं की पुढे जाऊन आपल्याला असंच काहीतरी करायचं, एअरफोर्समध्येच जायचं आहे म्हणून। घरामध्ये कोणती पार्श्वभूमी होती, म्हणजे वडील आजोबा डिफेन्समध्ये? नाही, वडील नव्हते, वडिलांच्या बाजूनी कोणी नव्हतं। आजोबा माझे होते, ते 1991 मध्ये रिटायर झाले। तुम्ही जेव्हा जायचं ठरवलं तर तुमचं क्वालिफिकेशन काय होतं, बॅकग्राऊंड काय होती आणि मग तो पुढचा एअरफोर्समध्ये जाण्यापर्यंतचा प्रवास कसा राहिला? मी इंजिनिअरिंग केलं, PVG मधून IT इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर मग AFCAT नावाची परीक्षा असते, ती परीक्षा दिल्यानंतर एक SSB इंटरव्ह्यू, त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट आणि मग तुमचं सिलेक्शन होतं एअरफोर्समध्ये। किती साली तुम्ही सिलेक्ट झालात? 2017 मध्ये माझं ट्रेनिंग सुरू झालं आणि डिसेंबर 2018 मध्ये माझं कमिशनिंग झालं। अच्छा, डिसेंबर 2018 मध्ये कमिशनिंग झालं। त्यानंतर कुठे कुठे सर्व्हिस झालेली आहे, कशा कशा स्वरूपाची सर्व्हिस ही आहे तुमची? सो कमिशनिंगच्या वेळेस मी फायटर स्ट्रीममध्ये झालं माझं कमिशनिंग। मी हैदराबाद, बिदर, कलाईकोंडा, तेजपूर, श्रीनगर। आता तुमचं वय? माझं वय 31। या सगळ्यामध्ये पायलटच्या बद्दल की एक त्यांचा जो उड्डाणाचा जो अनुभव आहे तर तो काही मिनिटांमध्ये असं काही एअरफोर्समध्ये असतं की फक्त आपल्या ज्या कमर्शियल पायलट्स? नाही, आता जसं मी फायटर स्ट्रीममध्ये लढाऊ विमानं, सो ते फक्त एअरफोर्समध्येच आहे, कारण सिव्हिलमध्ये त्यांची विमानं वेगळी असतात। नाही, ते आहे। या सगळ्या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जी काही कारवाई झाली तर त्यावेळी तुम्ही कुठे होतात? म्हणजे मी हे प्रश्न विचारतोय, जेवढी तुम्हाला देणं शक्य आहे, जी माहिती देणं तुम्हाला वाटतं की बरोबर आहे तेवढी तुम्ही दिली तरी चालणार? नाही, मला फार याबद्दल नाही सांगता येणार। ओके। या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी जेव्हा तुम्ही झालात तेव्हा मनामध्ये काय भावना होती या सगळ्याबद्दल? मनामध्ये देशभक्ती तर होतीच, नेहमी काहीतरी करायचं देशासाठी हे तर नेहमीच होतं, आणि कारण त्यासाठी आम्ही एअरफोर्समध्ये आलो आणि मग त्याकडेच काहीतरी करायला मिळतंय, त्यामुळे खूप अभिमानाचं भावना होती मनात। तुम्ही कोणत्या पद्धतीचं विमान जे आहे ते फ्लाय केलं आणि याच्या आधी कोणत्या कोणत्या स्वरूपाची विमानं तुम्ही चालवली? मी आत्तापर्यंत 4 प्रकारची विमानं माझी उडवून झाली आहेत। सो पहिलं आमचं पिलाटसपासून सुरुवात होते, त्यानंतर किरण, मग हॉक आणि आता मी सध्या सुखोईवर आहे, Su-30 MK आहे। तर मग ऑपरेशन सिंधू दरम्यान याच दरम्यानची विमानं तुम्ही उडवली असणार आहे? सर्वात ऑपरेशनल यातलं Su-30 आहे, सो मी त्याच्यावरच तेच होतं। हे पुण्यातल्या
कसबा पेठेचा हा सगळा परिसर आहे. माझ्या उजव्या बाजूला अगदी काही मीटर अंतरावरती या इमारतींच्या पलीकडे पुण्याचा शनिवार वाडा आहे, समोर मुजुमदार वाडा आहे, त्यानंतर पलीकडे पुण्याचा कसबा गणपती आहे. तुमच्या या आजूबाजूच्या इथल्या मित्रांना ठाऊक आहे तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होतात? आत्ताचं जे अवॉर्ड मिळालं त्यामुळे त्यांना कळालं. अच्छा, तुम्ही नाहीतर स्वतः आम्ही नाही, मी सांगत नाही कोणाला. नाही तुमचे बरेच बालमित्र असतील, आजूबाजूचे शेजारी असतील? नाही. हो, नाही कोणालाच नाही सांगताच येत नाही म्हणजे आम्हाला असं. तर आपण पाहतो किती एक प्रकारे संवेदनशील अशा स्वरूपाची ही माहिती असते. अतिशय गुप्त पद्धतीने या आपल्या लष्कराच्या एअरफोर्सच्या ज्या कारवाया होतात, या कारवायांमध्ये आपल्या पुण्यातला, आपल्या कसबा पेठेतला एक तरुण सहभागी होतो. ही सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याहून अभिमानाची गोष्ट अर्थातच हे अवॉर्ड त्यांना मेन्शनिंग इन डिस्पॅच हे त्यांना मिळालेलं आहे. या अवॉर्डबद्दल तुम्ही घरी बोललेलात आईबाबांना, आत्ता काही काळा समजलंय? तो काल आम्हाला सांगितलं की असं मिळालंय, सो ते मिळाल्यावरच त्यांना सांगितलं, आधी असं नाही नव्हतं. आता इथून पुढे म्हणजे तुम्ही तर एअरफोर्समध्ये काम करता आहातच, पण काही डोक्यात आहे की आपल्याला असं करायचंय तसं करायचं असं? नाही, इथून पुढे म्हणजे कधीही काही झालं तरी तयार राहायचं, एवढंच एक एम आहे आमचं. तर आपण पाहतो आहोत शनिवार वाडा आहे, कसबा पेठ आहे, पुण्याचा हा सगळ्या वाड्यांनी सगळा भरलेला हा परिसर आहे आणि या परिसरातील स्क्वॅड्रन लीडर सौरभ धर्माधिकारी हे या अवॉर्डचे मानकरी ठरलेले आहेत. आपल्या देशासाठी ऑपरेशन सिंदूर जे राबवण्यात आलं त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही एक सिक्रेसीसाठी याची कल्पना त्यांनी दिलेली नव्हती, मात्र स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हे अवॉर्ड त्यांना जाहीर झालं आहे. सगळ्यांना आनंद आहे. ABP माझातर्फे देखील त्यांचं खूप खूप अभिनंदन. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.